आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2026। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आरपीएफ कॉन्स्टेबल त्याला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सुद्धा म्हटलं जाते, त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा बल सुद्धा आरपीएफ कॉन्स्टेबलला म्हटलं जाते। या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 5 ते 6 हजार प्लस जागांसाठी रेल्वे कॉन्स्टेबल आरपीएफची भरती या ठिकाणी निघत आहे। या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपली निवड कशा प्रकारे होणार आहे, या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम किती काय आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। जॉब प्रोफाईल कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर पगार वगैरे आपल्याला यामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरती। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा, फी वगैरे संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, भरती केव्हापासून निघत आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर जे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचं जे अपडेट आलं होतं, तर पहा रेल्वे मंत्री जे आहे अश्विनी वैष्णव यांनी जी घोषणा केली होती की आरपीएफ कॉन्स्टेबल भरती जी आहे हे आता एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आम्ही भरणार आहे म्हणून त्यांनी याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा केली होती। पण जे विद्यार्थी मित्रांनो एसएससीचं कॅलेंडर आलं, पण त्यामध्ये जे आरपीएफ कॉन्स्टेबल भरती निघाली एक लक्षात ठेवा। तर जे आरपीएफ कॉन्स्टेबल याच्या अगोदर जे भरती जशी निघत जात तशीच भरती या ठिकाणी येणार आहे। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती, रेल्वे सुरक्षा बलची भरती या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा। ही जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कोणतेही अपडेट या ठिकाणी आलं नाही, एक लक्षात ठेवा। तर फक्त याच्या अगोदर घोषणा या ठिकाणी केली होती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवने, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता रेल्वे आरपीएफ रेल्वे पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो हे जे निघणार आहे आधी सारखीच भरती या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते आणि एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये लागते आणि तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 31 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा लागते आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी लागते आणि एससी कॅटेगरीचे असाल तर यामध्ये 250 रुपये फी लागते। आणि आरपीएफ मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते। आणि आरपीएफचं जे काम असते रेल्वेची काही सुरक्षा करणं हे काही कर्तव्य आरपीएफचं राहते। आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल कोणत्याही तुम्ही जंक्शनवर गेले तिथं जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तिथं रेल्वे स्टेशनवर त्यांच्या ड्युट्या राहते, जेवढं काही रेल्वेचं जेवढं काही आहे तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं ते त्यांचं या ठिकाणी काम आहे। रेल्वेची सुरक्षा करणं हे काही त्यांचं काम आहे, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करणं हे काही त्यांचं या ठिकाणी काम आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। काही त्या ठिकाणी काय जर होत असेल तर तिथलं त्यांना त्या ठिकाणी सांभाळावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कधी निघणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफची जी भरती लास्टची जी भरती आली होती तर ते 2023 ला आली होती। 2023 पासून आरपीएफची भरती या ठिकाणी निघालेली नाही, एक लक्षात ठेवा। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्च महिन्यामध्ये आरपीएफ रेल्वे पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। आरपीएफ कॉन्स्टेबलची ही भरती पाहायला भेटणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फक्त एवढं आहे की हाईट कमी यामध्ये लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपलं निवड प्रक्रिया जर पाहिला आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या आहे, लक्षात ठेवा। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार 120 मार्काचा पेपर असणार आहे आणि पेपरला जे विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार। अभ्यासक्रम पाहून घ्या किती सोपा आहे। जनरल नॉलेजचे फक्त 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाते।
जाते आणि गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल 120 मार्काचा पेपर राहते आणि त्याचबरोबर जे यामध्ये जे 120 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 3 जर आपण प्रश्न चुकवले तर एक दुखही आपला प्रश्न बरोबर असणार आहे, तो मायनस या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबर पेपरसाठी जो टाइम भेटणार आहे 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे, 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे। आणि पेपर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्येच राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आपला जिल्हा किंवा आपला जिल्हा सोडून जे सेंटर सुद्धा आपल्याला भेटू शकते। आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचा जो कडापा हा खूप कमी या ठिकाणी जातो, एक लक्षात ठेवा। मागील वर्षीचा तुम्ही कडाप पाहिला असेल तर मागील वर्षीचा जो कडापा हा या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल तर थोडाफार जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचा जो कडापा हा कमी या ठिकाणी जातो, एक लक्षात ठेवा। जास्त हायफाय जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त चान्सेस यामध्ये सिलेक्शन होण्याचे, कारण की अभ्यासक्रम एवढा हे आहे, म्हणजे जे जनरल नॉलेजचेच 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, हे 85 प्रश्न होऊन राहिले, अजून बाकी काय राहिलं, ठीक आहे। तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची लागते 157 सेंटीमीटर लागते। छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे। पहिला जो इव्हेंट आहे 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग आपल्याला यामध्ये 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 5 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। दुसरा जो इव्हेंट आहे तर आपल्याला जे हाय जंप मारा लागते 4 फीट यामध्ये हाय जंप आहे। आणि त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर यामध्ये आपल्याला लॉंग जंप मारा लागते, 14 फीट लॉंग जंप आपल्याला मारा लागते। हे 3 इव्हेंट जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबलले आहे। तर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे। 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 3 मिनिट 45 सेकंडमध्ये मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 3 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आहे तर तो आपल्याला हाय जंप मारा लागते, 3 फीट हाय जंप मारा लागते। उंच उडी सुद्धा त्याला म्हटलं जाते, उंची अशी उडी या ठिकाणी मारा लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। असा खंबा राहते, या खंब्याच्या वरून आपल्याला उडी टाका लागते, एक लक्षात ठेवा, अशी उडी आपल्याला टाका लागते, ठीक आहे। तर यामध्ये महिला उमेदवारांसाठी यामध्ये हाय जंप आहे, 3 फीटच हाय जंप मारा लागते। आणि तिसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी लॉंग जंप महिला उमेदवारांना मारा लागते 9 फीट। तर एवढं काही ग्राउंड यामध्ये आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो जास्त चान्स आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरपीएफ रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल भरतीमध्ये रेल्वे सुरक्षा बलमध्ये आहे। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघणार, एक लक्षात ठेवा, आरपीएफ कॉन्स्टेबलच्या जवळपास 5000च्या वरती जागा जे या ठिकाणी रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। याच्या अगोदर जे आरपीएफ कॉन्स्टेबल भरती निघाली 2023ला निघाली होती, जवळपास जास्त जागांसाठी ती आली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यावर्षी सुद्धा चांगली वॅकन्सी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आरपीएफ कॉन्स्टेबलच्या चांगल्या जागा यावर्षी असणार आहे। तर जवळपास फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्च महिन्यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, पेपरसाठी तुमच्याजवळ टाइम आहे, दुसरी गोष्ट ग्राउंडसाठी सुद्धा आपल्याजवळ टाइम आहे। तर आतापासून जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये होणार आहे। एकदम शाई ड्यूटी आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।